नमस्कार मंडळी, मी आहे डॉक्टर अंकिता आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट घेऊन आली आहे आणि ती गोष्ट अशी आहे की रोनाल्डो म्हणजे फुटबॉलचा देवता ह्यानी एका AI कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलंय. तर ह्या इन्व्हेस्टमेंटमुळे आणि ह्याचे रिपरकशन्स म्हणजे याच्यामुळे डेटा एनालिस्ट आणि डेटा सायन्स या फील्डमध्ये काय चेंज होणार किंवा इज दिस फील्ड गुड इनफ फॉर यू टू गेट इन टू, ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर अ फुटबॉल लेजेंड क्रिस्टियानो रोनाल्डो एंटर्स द AI अरीना. तर तुम्हाला काय वाटतं की एका दिवशी तो उठला आणि त्याला असं वाटलं की चला आपण इन्व्हेस्ट करूयात, असं काय झालं असेल का? नाही. हे जे सेलिब्रिटीज असतात ते काय करतात, ते ट्रेंड्स बघतात आणि सध्याचा ट्रेंड आहे AI. द AI फील्ड इज एक्सप्लोडिंग अँड दॅट्स द रिझन रोनाल्डो हॅज इन्व्हेस्टेड इन अ AI कंपनी कॉल्ड ॲज परप्लेक्सिटी. तर आपण पहिले बघूया की परप्लेक्सिटी एक्झॅक्टली काय आहे. तर तुम्ही सगळ्यांनी गुगल तर वापरलंच असेल. तर गुगल इज अ सर्च इंजिन, पण परप्लेक्सिटी इज अन AI सर्च इंजिन. तर लेट मी शो यू हाऊ दिस परप्लेक्सिटी वर्क्स. ठीक आहे. तर इमॅजिन करा की मला एक फोन विकत घ्यायचा आहे. तर जेव्हा मला फोन विकत घ्यायचा आहे तर मी गुगलवर सर्च करणार विच फोन शुड आय बाय. ठीक आहे. तर गुगल मला एवढे लिंक्स देणार, 100 पर्यंत मला लिंक्स देणार आणि मला प्रत्येक लिंकवर जायचंय, मला रिसर्च करायचंय अँड देन आय विल फिगर आउट की मला नक्की कुठला फोन बाय करायचा आहे. आता तेच काम मी परप्लेक्सिटीवर करते. ठीक आहे. विच फोन शुड आय बाय. तर आता थोडा टाइम घेणार परप्लेक्सिटी, पण यू विल बी शॉक्ड टू सी द वे यू गेट द रिझल्ट्स. सो लेट अस सी, वी आर गेटिंग द रिझल्ट नाउ. तर बघा, याने क्विक पिक्स दिलेत, 3 ते 5 ऑप्शन्स मला दिलेत. Without knowing my budget, without knowing everything, it has assumed something and given me 5 results. ठीक आहे. आता बघा, आता ह्याचा ऍडव्हान्टेज काय आहे की मला प्रत्येक लिंकवर जाऊन क्लिक करायचं नाहीये आणि ह्याच्या ऐवजी हे 3 रिझल्ट्सच्या ऐवजी मला इथे परप्लेक्सिटी सोर्सेस सुद्धा दाखवतोय की कुठल्या सोर्सेस मधून, म्हणजे जे 100 लिंक्स तिथे आलेले त्या 100 लिंक्स मध्ये जाऊन परप्लेक्सिटीनी रिसर्च केलंय आणि मला सर्च रिझल्ट दिला आहे. ठीक आहे. आता इथे जर तुम्हाला बजेट द्यायचं असेल तर तुम्ही इथे बजेट देऊन याला सांगू शकता की दिस इज माय बजेट, गिव्ह मी फोन्स इन दॅट रेंज. ठीक आहे. तर ते तुम्हाला डायरेक्ट रिझल्ट देणार. यू डोंट हॅव टू क्लिक मल्टिपल लिंक्स. सो दॅट इज हाऊ परप्लेक्सिटी वर्क्स अँड ही कंपनी आहे ज्याच्यात क्रिस्टियानो रोनाल्डोनी इन्व्हेस्ट केलं आहे. तर ट्रेडिशनल सर्च, गुगल फाइंड्स लिंक्स फॉर यू टू एक्सप्लोर. व्हॉट इज AI सर्च? परप्लेक्सिटी गिव्स क्लीन समराइज्ड आन्सर्स आणि सायटेशन्स म्हणजे मी तुम्हाला दाखवलेलं तिथे की तुम्हाला सोर्सेस दिसतात इथे की नक्की कुठून रिसर्च करून तुम्हाला हे रिझल्ट्स दिले आहेत परप्लेक्सिटीने. तर परप्लेक्सिटी गिव्स यू सायटेशन्स अँड द स्पीड. यू सेव्ह अ लॉट ऑफ टाइम. म्हणजे तुम्ही ट्रेडिशनल गुगल सर्च कराल तर तुम्ही पकडून चला की तुम्हाला 2 ते 3 तास रिसर्च करण्यात जाणार की कुठला फोन नक्की बाय करायचा आहे. पण जर का तुम्ही हाच रिसर्च परप्लेक्सिटीवर केला तर यू कॅन गेट द रिझल्ट्स इन 10 मिनिट्स, लेस दॅन 10 मिनिट्स. ओके. तर what does perplexity actually do? It collects data, it cleans the data, generates answers आणि understands patterns. ठीक आहे. पॅटर्न्स अंडरस्टँड करून ते तुम्हाला रिझल्ट देतात. आता जर का मी दुसरा क्वेश्चन विचारला असता परप्लेक्सिटीला की गिव्ह मी फोन इन अ पर्टिक्युलर बजेट, तर त्यांनी पॅटर्न शोधले असते की कुठल्या एज रेंजच्या लोकांना कुठले बजेटचे फोन आवडलेले आणि तेच रिझल्ट ते मला देणार. तर दॅट इज अंडरस्टँडिंग द पॅटर्न्स अँड दॅट इज डन विथ मशीन लर्निंग. तर हे सगळी जी गोष्ट आहे ते कोण करतं? ते डेटा एनालिस्ट आणि डेटा सायंटिस्ट करतात.
तर तुम्ही इमॅजिन करा की डेटा सायंटिस्ट आणि डेटा अनालिस्टची डिमांड वाढणार आहे की कमी होणार आहे, ते तुम्ही विचार करा या व्हिडिओच्या एंड पर्यंत. ठीक आहे. आणि वाय डिड रोनाल्डो नक्की इन्व्हेस्ट, वाय डिड ही इन्व्हेस्ट? तर AI इज द नेक्स्ट ट्रिलियन पाऊंड इंडस्ट्री. ओके, AI इज द नेक्स्ट ट्रिलियन पाऊंड इंडस्ट्री. सेलिब्रिटीज आर मुव्हिंग फ्रॉम ब्रँडिंग टू टेक. म्हणजे जर का तुम्ही बघितलं असेल टीव्हीवर, तर सेलिब्रिटीज काय करतात? ट्रेडिशनली दे डू ऍड्स ऑन टीव्ही. पण सध्याचा ट्रेंड असा आहे की हे सेलिब्रिटीज आर मुव्हिंग फ्रॉम डुईंग दोज ऍड्स टू क्रिएटिंग देअर ओन कंपनीज ऑर इन्व्हेस्टिंग इन टू AI. म्हणजे हे जास्त आता इन्व्हेस्ट करायला बघतायत किंवा स्वतःचे स्टार्टअप्स उघडायला बघतायत. तर तुम्ही बघितलं असेल कटरीना, तिने एक स्वतःचा ब्रँड ओपन केला आहे. दीपिका, शी हॅज ओपन हर ब्रँड. सिमिलरली क्रिस्टियानो रोनाल्डो हॅज इन्व्हेस्टेड इन टू दिस AI. आणि तुम्ही विराट कोहलीचं पण बघितलं असेल, त्याचे मल्टिपल रेस्टॉरंट्स आहेत, त्यांनी सुद्धा इन्व्हेस्ट केलेलं आहे मल्टिपल कंपनीजमध्ये. तर हे जे सेलिब्रिटीज आहेत, दे आर मुव्हिंग फ्रॉम मेकिंग ऍड्स टू इन्व्हेस्टिंग इन टू द कंपनीज, अँड क्रिस्टियानो रोनाल्डो हॅज चोजन अन AI कंपनी. आणि थर्ड आणि मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे की AI सर्च कोड रायव्हल गुगल. म्हणजे मी तुम्हाला दाखवलं, हे डिफरन्स दाखवलं की गुगल सर्चनी कसे रिझल्ट दिले बघा, गुगल सर्चनी कसे रिझल्ट दिले आणि परप्लेक्सिटीनी कसे रिझल्ट दिले. तर जर का तुम्हाला चूज करायला दिलं तर तुम्ही कुठलं चूज करणार? मी तर बाबा परप्लेक्सिटी चूज करणार ओव्हर गुगल सर्च. तर हे जे परप्लेक्सिटी आहे, दॅट इज द बिगेस्ट रायव्हल ऑफ गुगल, आणि म्हणून क्रिस्टियानो रोनाल्डोनी इन्व्हेस्ट केलं असावं. तर देर इज अ पॅराडिम शिफ्ट फ्रॉम सर्च टू आन्सर्स. म्हणजे पहिले काय व्हायचं, गुगलमध्ये आपल्याला मल्टिपल लिंक्स यायचे आणि आपण प्रत्येक लिंक्स मध्ये जाऊन आपलं रिसर्च करायचो. पण सध्या काय होतंय, हे ChatGPT AI मुळे काय होतंय, हे तुम्हाला डायरेक्ट आन्सर्स देतात, तुम्हाला लिंक्स देत नाहीत. आणि हे सिस्टम बिल्ड करायला आपल्याला काय लागतं? क्लीन डेटा सेट्स, स्ट्रॉंग डेटा पाईपलाईन्स, ऍडव्हान्स्ड एनालिटिक्स, ऍक्शनेबल इन्साइट, ML मॉडेल्स. हे सगळं कोण करतं? डेटा सायंटिस्ट आणि डेटा एनालिस्ट. म्हणजे तुम्ही विचार करा की डेटा एनालिस्ट आणि डेटा सायंटिस्टची डिमांड किती वाढणार आहे. आणि रोनाल्डोचा हा मूव म्हणजे इन्व्हेस्ट करणं एका AI कंपनीमध्ये, हे क्लिअर साईन आहे की AI आता फ्युचर नाही, AI इज द प्रेझेंट. आणि इट इज हाय टाइम की आपण हे सगळे स्किल्स शिकायला स्टार्ट करायला पाहिजे. जे डेटा एनालिस्ट, डेटा सायंटिस्ट, डेटा इंजिनियर जे काही स्किल्स शिकतात ते आपण शिकायला पाहिजेत. तर बघा, AI कंपनीज आर ऍक्टिव्हली रिक्रुटिंग फॉर डेटा एनालिस्ट, BI डेव्हलपर्स, ML इंजिनियर्स, डेटा सायंटिस्ट, प्रॉम्प्ट इंजिनियर्स, AI इंजिनियर्स, आणि मल्टिपल फील्ड्स आहेत ज्याच्यात AI कंपनीज हायर करतायत. कारण त्यांना खूप सारा डेटा पाहिजे जो क्लीन असायला पाहिजे, त्याच्यामधून इन्साइट्स काढायला कोण असायला पाहिजे. तर हे सगळी गोष्ट कोण करतं? डेटा एनालिस्ट, डेटा सायंटिस्ट, डेटा इंजिनियर. तर बघा, कारण AI खूप आता वाढतंय, तर AI ची डिमांड वाढणारच आहे. आणि हे सगळे जे मी फील्ड सांगितले तुम्हाला, डेटा एनालिस्ट, डेटा सायंटिस्ट, डेटा इंजिनियर, AI इंजिनियर, ML इंजिनियर, प्रॉम्प्ट इंजिनियर, ह्यांची ही डिमांड वाढणार आहे. तर स्किल्स शिकायला सुरुवात करा. आणि क्रिस्टियानो रोनाल्डो तो टेक फील्ड मधून नाहीये, तर जर का तो इन्व्हेस्ट करू शकतो तर आपण पण शिकू शकतो ना टेक. तेवढं काही डिफिकल्ट नाहीये. तर ह्या चॅनलमध्ये मी व्हिडिओज बनवतच असते फ्री रिसोर्सेस वरती, आणि पुढे जाऊन मी स्वतः शिकवायला सुरुवात करणार, एक्सेल, पायथन वगैरे. तर तुम्हाला शिकायचं असेल तर या चॅनलवर तुम्ही ऍक्टिव्ह राहा. आणि जर का तुम्हाला कोर्स पाहिजे असेल तर करिअर 247 चे 2 कोर्सेस आहेत, डेटा एनालिटिक्स आणि डेटा सायंटिस्ट असे 2 कोर्सेस आहेत, ज्याच्यात इंडस्ट्री एक्सपर्ट्स येऊन तुम्हाला शिकवतात, तुम्हाला एक्सपर्ट ट्रेनिंग देतात की इंडस्ट्रीमध्ये नक्की कसे काय प्रोजेक्ट्स बनवतात, त्यावर तुम्हाला तयार करतात. तुमचे इथे रेग्युलर हँड्स ऑन सेशन्स होतात, आणि जे काय शिकवलं जातं दॅट इज प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग. थिअरी लर्निंग नाहीये, प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग तुम्हाला इथे होते. म्हणजे सगळं काही जे काही तुम्ही शिकणार दॅट इज हँड्स ऑन.
लेस ऑफ थिअरी, मोर ऑफ प्रॅक्टिकल. आणि तुम्हाला ट्रिपल सर्टिफिकेशन भेटतं डेटा एनालिटिक्सच्या कोर्समध्ये. ट्रिपल सर्टिफिकेशन म्हणजे करिअर 247 मधून एक सर्टिफिकेट, नॅस्कॉम एक ऑर्गनायझेशन असते तो सर्टिफिकेट, आणि IBM सर्टिफिकेट. तर ह्या कोर्समध्ये दिस इज अ ट्रिपल सर्टिफिकेशन कोर्स, ते तुम्हाला भेटून जातं. आणि तुम्हाला करिअर असिस्टन्स, मॉक इंटरव्ह्यूज, खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला भेटतात या कोर्समध्ये. तसंच डेटा सायन्सचा पण कोर्स आहे. तर डेटा सायन्सचा कोर्समध्ये पण PwC चा सर्टिफिकेट आणि करिअर 247 चा सर्टिफिकेट हा तुम्हाला भेटतो. इंडस्ट्री एक्सपर्ट्स तुम्हाला शिकवतात. तर ऑल ऑफ द थिंग्स रिमेन सेम. डेटा एनालिटिक्स मध्ये जो ट्रिपल सर्टिफिकेट आहे दॅट यू गेट फ्रॉम IBM, करिअर 247 अँड NASSCOM. डेटा सायन्स मध्ये पण ट्रिपल सर्टिफिकेट विच यू गेट फ्रॉम PwC, NASSCOM अँड करिअर 247. तर ह्या कोर्सेसचे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मी ऑलरेडी व्हिडिओज बनवले आहेत फ्री रिसोर्सेसवर. तर जर का तुम्हाला कोर्सचा ऑप्शन नसेल हवा तर तुम्ही फ्री रिसोर्सेस बघा डेटा अनालिस्टचे, आणि सून मी डेटा सायंटिस्टचे पण फ्री रिसोर्सेसवर व्हिडिओ बनवणार आहे. आणि याच चॅनलवर आपण मल्टिपल गोष्ट शिकणार आहोत. तर नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करा गाईज. थँक्यू सो मच.